लहानपणी मला शिकवता आता ह्याच वेळेस तुम्हाला बाकीच्यांना काय कळत नाही का? लाज वाटली पाहिजे एवढी लोकांचं हे चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे उत्तर देतो. आम्ही पाईपलाईन बघतो त्याला 5 तारखेला टँकर चालू झाले, आजपर्यंत तुम्ही हे करतात का? आम्ही लोकांसारखे म्हणून आम्हाला काही करायचं नाही. फोटो गेले मोठ्याचं सगळं गेले मोठं, आम्हाला काही करायचं नाही. तुम्ही इथं काय करता ते आम्हाला सांगा. टँकर त्यानं ग्रामपंचायतनी टँकर का लावले नाही याचं उत्तर द्या आम्हाला. शिंदे गटाचं चालू आहे ना, पक्ष बघून घेऊन राहिले का लोक टँकर? तसं झालेलं आहे काळीमध्ये. तुम्हाला वाटलं तर मी पुढे त्या लेडीजला घेऊन घेऊन जायला सांगा. तुम्ही लावा ना तुमच्या ज्यांच्या पक्षाचे चालले तर त्यांनी लावा आणि त्यांच्या पैसे दिलेले नाव लावून टँकर वाटायचे. मला काय म्हणायचंय तुम्ही आणू द्या, मला तो म्हणायचं नाही. माझा प्रश्न एकच आहे, तुम्हाला जर आजच्या परिस्थितीमध्ये गावाची पोषण एवढी खराब आहे, तुम्हाला जर ग्रामपंचायतीने जर 3, 4, 5 टँकर लावले तर तुम्हाला त्याच्यावर कोणी ऑडिट काढणार आहे का टँकर लावले म्हणून? जेवढे टँकर आहे आम्हाला माहिती आहे, आम्हाला एवढं माहिती आहे. टँकरची योजना मला एक माशाचे टँकर आहेत, आणा कुठून पण आणा, काही करा. मला काय म्हणायचं, एक लक्षात गावाचा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय करायचं असेल ते करा, परंतु तुम्ही टँकर उपलब्ध करून प्रत्येक एरियाला पाणी द्या. सगळे प्रयत्न केले, टँकरच नाही. काय नाही आता आपल्याला ग्रामपंचायत आज तुम्ही जर या ठिकाणी अशा प्रकारचं आज तुम्ही म्हणाल नियोजन करायचं होतं. तुम्हाला माहिती आहे आता आपली पाईपलाईन चालू झालेली आहे, कधी पण लाईट नसली तर ती बंद होणार आहे, लोकांचा ओरड चालू होणार आहे, हे तर माहिती आहे ना. आज कुठल्याही एरियात आता इथं आज झालंय, उद्या त्या बाजूला पण होईल. प्रत्येक ठिकाणी असं उद्रेक होणार आहे. तुम्ही मला सांगा, ग्रामपंचायतीने जर उद्या 4-5 टँकर जर त्या ठिकाणी लावले तर काहीच होणार नाही. तुम्ही लावा, कोणी याला याच्यासाठी बघा कुठं काय बघायचं की तुम्ही सगळ्यांना पाणी भेटेल.